राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। 3 वर्षांपूर्वी समित कदमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांवर खोट्या आरोपांसाठी दबाव। अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट। फडणवीसांनीच समित कदमांना पाठवल्याचाही आरोप। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? राऊतांचा सवाल। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 288 जागा लढवण्याच्या तयारीत। राणेंनंतर आता चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकही नेमल्याची माहिती। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर छळाच्या तक्रार प्रकरणी पूजा खेडकरला तिसऱ्यांदा समन्स। वडील दिलीप खेडकरांना 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर। मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी सुनावणी। खेडकरांना जामीन मंजूर होणार का याकडे सर्वांचंच लक्ष। कोल्हापुरात शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती। सर्व शाळा महाविद्यालयांना पुन्हा सुट्टी। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। जळगावातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। 8 दरवाजे 2 मीटरने उघडले। तापी नदी पात्रात 31,077 क्युसेकने विसर्ग सुरू। मुंबईकरांवरील 10% पाणी कपात आजपासून मागे। पाणी पुरवठा करणारं तलाव ओव्हरफ्लो। धरणात 73% पाणी साठा। पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। खडकवासला धरणातून 18,491 क्युसेकने विसर्ग सुरू। वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद। बंदी असलेल्या ब्लू व्हेल गेमच्या नादात 15 वर्षीय मुलाची आत्महत्या। 14व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन। आजपासून पुण्यात मध्य रेल्वेचा 3 दिवसीय मेगा ब्लॉक। इंटरलॉकिंग कामांमुळे 60 गाड्या रद्द।